नमस्कार, मी जुई गोगरी म्हणजेच मुलगी पसंत आहे या मालिकेतील तुमचीच लाडकी श्रावणी. आणि हॅपी मदर्स डे त्या सगळ्या आयांना जे आपल्या मुलांबरोबर सतत उभ्या असतात अनकंडिशनली विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स. म्हणजे आया कशा असतात ना, ही एक गोष्ट ना त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखी असते की ते ना फक्त देतात, कधी मागत नाही. आणि माझी आई पण तशीच आहे. म्हणजे आयुष्यात मी तिच्याकडे जे काही मागितलं आहे ना तिने मला ते दिलं आहे. मग ते उशिराने का होईना पण ते मला मिळालं आहे. मग माझे कुठलेही हट्ट असू देत. तर माझं आणि आईचं नातं ना खूप असं ना, आम्ही असं नॉर्मली नाही बोलत. म्हणजे मी इतकी चिडकी आहे किंवा ना मी भांडखोर आहे तर मी ना आईशी फक्त भांडते जाऊन. म्हणजे तिने मला प्रेमाने काही सांगितलं ना तर मी चिडाचिडच करते, पण त्यात पण तिला कळतं की हे तिचं प्रेम आहे. कारण मी इतर कोणाशी नाही भांडणार, तिच्याशी जाऊन भांडेन. सो आमचं हे खूप नातं असं छान, असं मस्ती टाईप भांड कुदळ असं नातं आहे आमचं छान. बरं, तू आताच सांगितलंस की तुझं आणि आईचं भांडण प्रत्येक वेळी होत असतो. तुमच्यामध्ये बाबा पडत नाहीत का कधी? ही रिस्क बाबा कधीच घेणार नाही, कारण त्यांना माहीत आहे आई आणि माझं भांडण राहिलं बाजूला ते मध्ये येतील और फिर झगड़ा मैं और मम्मी एक साइड में आ जाएंगे और फिर अपोजिट डॅड. तर असं बाबांचं आमचं असं बाबा नाही येत मध्ये बोलायला, कारण त्यांचं असं असतं की भांडण तुमचं आहे ना, तुमच्यात मिटवा. कारण माहिती आहे त्यांना मी जर मध्ये गेलो तर हे माझ्यावरच उलटून येणार आहे. हे माईलेक एकत्र होतात आणि मग माझ्यावर सगळा डाव पलटतो असा. सो ते नाही येत मध्ये आमच्या. बरं, तू आत्ताच सांगितलंस की भांडणं होत असतात, पण प्रेमाचे क्षण असे तुझ्या काही लक्षात असतील ना त्या गोष्टी, की काही अशा मेमरीज असतात ज्या अजून लक्षात असतात आपल्या? हो, म्हणजे खूप लक्षात आहे माझ्या. मी ना लहानपणी अगदी मला ना असे 6 बोटं आहेत दोन्ही हाताला. सो ना ते असं झालं होतं की डॉक्टरांनी सांगितलं की ते ना काढावेच लागतील, नाहीतर तिला खूप प्रॉब्लेम होतील. बरं, हे असं म्हणतात की हे बोट पण खूप लकी असतात. स्पिरिच्युअली जर म्हणायला गेलं तर हे लकी असतात. पण माझ्या आईने खूप माझा विचार केला. ती म्हणाली की ठीक आहे, ते स्पिरिच्युअली सगळं गेलं बाजूला. माझ्या पोरीला जर त्रास होत असेल ना तर आम्ही हे सगळं बाजूला ठेवून तिचा त्रास बघू आणि ते आम्ही बोट काढू. मग माझे ते बोट काढले. पण त्यानंतर आमची ना फायनान्शियल सिच्युएशन जी होती ना ती खूप अनस्टेबल झाली. आय डोंट नो दिस इज ट्रू ऑर नॉट की हे त्यामुळेच झालं, पण त्यांनी ते सगळं फेस केलं, त्यांनी स्वतःवर घेतलं आणि ती खूप स्ट्रॉंगली उभी राहिली. आणि अजूनही आठवते, ती कधी ब्लेम नाही करत ह्या गोष्टींमध्ये की बंटी तुझं असं झालं म्हणून कदाचित आमची फायनान्शियल स्टेबिलिटी गेली, आम्ही खूप त्रास झाला आम्हाला, असं ती कधीच नाही. बिकॉज आय एम अ 5th चाइल्ड अँड अनवॉन्टेड चाइल्ड पण म्हणू शकतो. तर असं होतं की तिचं झालं की नाही, जे आहे ना आम्ही असं अर्धी भाकरी खाऊ, पण ती माझी पोर आहे ना, ती आलीच पाहिजे जन्माला. सो शी फॉट फॉर मी आणि ते मी कधीच विसरू नाही शकत. कारण जर ती भांडली नसती ना माझ्यासाठी तर आज मी इथे उभीच नसती. सो हे आहे, खूप आठवण राहतं हे मला. ही म्हणजे आम्ही सगळ्या 5 बहिणीच आहोत. तो तिचं असं झालं की माझ्या घरात लक्ष्मी चालेल आणि हे जे काही आहे ना 5 मुलीच माझं सगळं काही करतील. म्हणजे मुलांची गरज नाही आहे आयुष्यात आम्हाला. मुलगा असतो, तो राहतो. आजकाल असं आपण खूप कंपॅरिझन करतो मुलांमध्ये आणि मुलींमध्ये, पण तिने कधीच नाही केला. ती प्रत्येक वेळी हेच म्हणाली की ही आहे ना, ही माझं सगळं काही करेल, मी मरेपर्यंत ही माझं सगळं करेल. आम्ही 5 बहिणी आम्ही तसेच आहोत. सो ती आम्ही 5 बहिणींसाठी आहे ना ती तितकीच प्रेमळ आणि तितकाच विश्वास आहे तिला. तर तिने ते कधी मुलासाठी हे नाही केलं. तिचं हेच होतं की हीच माझी मुलगी आहे आणि हीच माझा मुलगा पण आहे. सो तिने खूप आम्हाला असं छानपैकी वाढवलं आहे. असं कधीच आम्हाला अशी जाणीव नाही झाली की मुलगा नाही आहे, मुलगा झाला नाही आहे तिला तर आमच्यावर कधी तिने असं अन्याय किंवा असं काही केलं असेल, कधीच नाही झालं आमच्यावर. बरं, 5 बहिणी आहात, तुमच्यापैकी कोणाचे सगळ्यात जास्त लाड आई करते? ऑफकोर्स मी. पण तू तर भांडतेस सांगितलंस. पण तरी माझं आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांवरच प्रेम आहे, बट मग मी अशी घरी नसली ना की तिला सतत माझी आठवण येत असते. कारण मी आत्ता हे करायला लागले, काम करायला लागले, तर अदरवाईज मी घरीच असायचे. सो तिला माझी खूपच सवय आहे. सो मी अशी सेटवर आली ना की तिचं असं होतं, यार बंटी तू गेली आहेस पण माझं मन नाही लागत आहे, तू हवी आहे. अजून पण तिची कामं अडकली ना की तिचं असं होतं, नाही मला बंटी हवी आहे. तिला ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशीच मी जाणार. सो माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे आणि मला खूप आवडते. तू असे जास्त दिवस कधी आईपासून लांब राहिलेस का? नाही. पाठवायचं आहे नाही, मी नाही राहू शकत. मी जेन्युइनली मी हॉस्टेलला राहिले आहे. 5th to 10th पर्यंत, 7th to 10th पर्यंत मी हॉस्टेलला होते. पण तेव्हाही माझं असं झालं होतं की मी आईशी लांब नाही राहू शकत. आणि मी इतकी आजारी पडली होती ना की त्यांनी सांगितलं की नको, हिला हॉस्टेलमध्ये नको ठेवायला, हिला आपल्याकडे घेऊन जाऊया.
मला सवयच नाही. मी आईशी लांब गेले की मी आजारी पडते. आणि आताही असं होतं की मला ना लेट झाला ना तर मला ते असं होतं की नाही यार मला घरीच जायचं आहे. मी आईला बघत नाही ना तोपर्यंत मला नाही वाटणार बरं. मग मी घरीच जाते. मग भले मी झोपेन जाऊन, आईला फक्त बघेन आणि झोपेन, तिच्याशी बोलणार नाही, पण मला घरी जायचं असतं. कारण मला माहिती आहे ती एकुलती एक बाई आहे जी माझी वाट बघते आणि ती माझ्यासाठी सगळं करून ठेवलेलं असतं तिने की जेवण आहे, हे आहे, ते आहे, खाऊन घे, झोप छान. ती सकाळी उठते माझ्यासाठी की बाबा तुला काही हवी आहे का मदत, मी डब्बा करते. तर मग ती मला तेही वाटतं की तू नको उठू, तू आराम कर, तुझे तू केलं आहेस खूप आमच्यासाठी, आता आम्ही करू आमचं. तर असं ती खूप माझ्यासाठी करत असते. बरं, आईला दिलेलं पहिलं गिफ्ट? मी आजपर्यंत एकही गिफ्ट दिलेलं नाही आहे आईला. टू बी व्हेरी ऑनेस्ट म्हणजे पहिलं गिफ्ट म्हणजे मीच आहे. सॉरी, म्हणजे 5th गिफ्ट आहे. मीच स्वतःला स्वतः गिफ्ट करून घेतलेलं आहे. बाकी मी गिफ्ट आजपर्यंत दिलेलं नाही आहे. हो, बट आय फील तिने कधी गिफ्ट्स असे मागितले नाही. तिचं असं असतं की मला आवडलं ना तर मला माहिती आहे की ते तुम्हाला जेव्हा झेपेल किंवा तुम्ही जेव्हा करू शकता ना तेव्हा तुम्ही मला द्यालच. बट हो, मला तिच्या नावावर एक घर घ्यायचं आहे, हे सगळ्यात मोठं गिफ्ट मला तिला द्यायचं. बाकी सगळे गिफ्ट्स ठीक आहे होत असतील, देऊ आपण, ते छोटे मोठे आपण करतोच, पण एक घर तिच्या नावावर मला करायचं आहे, हे माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे आणि हेच तिचं गिफ्ट असेल सगळ्यात मोठं. वा, नक्कीच ते गिफ्ट आईला आवडेलच. हो. आईला कुठलं गाणं डेडिकेट करशील? सॉरी, आय एम व्हेरी बॅड ॲट दिस. मी काही डेडिकेट नाही करू शकत. मा मेरी मा प्यारी मा एवढंच म्हणू शकते मी. तुला फटके दिले पाहिजे. मी अशीच आहे, मी खूप विकृत आहे. थँक्यू.